उन्हाळ्यामध्ये कांदा स्वस्त आहे तोपर्यंतच ही रेसिपी बनवून ठेवा. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक आगळी वेगळी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे वर्षभरासाठी वाळवणीचा कांदा कसा साठवून ठेवायचा आणि तो काळा पडू नये, लालसर पडू नये यासाठी एक महत्त्वाची वस्तू यामध्ये आपण घालणार आहोत. त्याने आपला कांदा व्यवस्थित असा पांढरा शुभ्र तयार राहतो. लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत. यासाठी इथे मी 1 किलोभर कांदे घेतले आहेत. तर कांदा निवडताना आपल्याला चांगला कांदा घ्यायचा आहे, खराब कांदा घ्यायचा नाही. तर इथे मी सर्वच चांगले कांदे घेतले आहेत. तर यापेक्षा तुम्हाला जास्तीचे कांदे घ्यायचे असतील 2 किलो, 3 किलो, 4 किलो, तर तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही कांदे घेऊ शकता. तर हा कांदा आता आपण कापून घेणार आहोत. तर इथे मी एक कांदा तुम्हाला कापून दाखवते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर कांद्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आणि कांदा मधोमध कापून घ्यायचा. कांदा कापून घेतल्यानंतर पातळ स्लाईजमध्ये कांदा कापून घ्यायचा आहे. जेवढा जमेल तेवढा पातळ कांदा कापायचा, जाड अजिबात कांदा कापायचा नाही. जाड कांदा कापला तर लवकर तो वाळणार नाही आणि वाळायला खूप वेळ लागतो. त्यामुळे पातळ कांदा कापलात की पटपट असा हा सुकला जातो, वाळला जातो. तर इथे कांदा कापून घेतल्यानंतर अशा पद्धतीने तेव्हाचा तेव्हाच मोकळा करून घ्यायचा. तर इथे मी कांदा अशाच पद्धतीने हा पूर्ण मोकळा करून घेते. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व कांदा हा कापून घेतला आहे. इथे पाहताय तुम्ही, आणि मोकळासुद्धा करून घेतला आहे. तर व्यवस्थित असा मोकळा करून घेतला की वाळायलासुद्धा लवकर, म्हणजे वाळलासुद्धा लवकर जातो. त्यामुळे मोकळा कांदा करून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला एक वस्तू घालायची आहे, ती म्हणजे मीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 चम्मचभर मीठ घालून घेतले आहे. तर आता तुम्ही म्हणाल यामध्ये आत्ताच मीठ घातलं आहे तर याला पाणीसुद्धा सुटेल, पण पाणी अजिबात या कांद्याला सुटत नाही. हा असाच कांदा मी एक दिवस फॅनखाली वाळवून घेणार आहे आणि नंतर हा 2 ते 3 दिवस उन्हामध्ये मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घेणार आहे. तर सर्व कांद्याला मीठ लावून घेतले. मीठ लावल्यानंतर इथे एक परात घेतली आणि परातीमध्ये हा कांदा पसरवून घेते. तर अगदी पातळ हा कांदा लावून घ्यायचा परातीमध्ये, जास्त घालायचा नाही परातीमध्ये. कांदा पातळ लेअर असा लावून घ्यायचा, म्हणजे कांदा व्यवस्थित असा वाळला जाईल. तर तुम्ही जर इथे प्लॅस्टिक सीटवरती जरी हा कांदा तुम्ही वाळत घातलात तरीसुद्धा चालेल. तर इथे मी 3 ताटांमध्ये हा कांदा वाळत घातला आहे आणि हा असाच मी 1 दिवस फॅनखाली वाळवणार आहे आणि नंतर कडकडीत उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळवून घेणार आहे. तर इथे 4 दिवसानंतर तुम्हाला कांदा दाखवते. मस्त असा वाळला गेला आहे, कुरकुरीत असा कांदा तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहताय कांदा अजिबात आपला काळा पडलेला नाही आहे. मस्त असा पांढरा शुभ्र आपला हा कांदा तयार झालेला आहे. तर यामध्ये आपण जी वस्तू घातलेली त्यामुळे कांदा अजिबात काळा पडत नाही. तर अशाच पद्धतीने तुम्ही हा साठवणीचा कांदा बनवून ठेवा, म्हणजे हा तुम्ही बिर्याणीसाठी वापरू शकता. तर आपण कोणत्याही बिर्याणीमध्ये कांदा हा वापरतोच, व्हेज असो नॉनव्हेज असो, तर त्यासाठी हा कांदा वापरला जातो. आणि हा कांदा व्यवस्थित वाळवून घेतल्यानंतर एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायचा, म्हणजे हा कांदा वर्षभर व्यवस्थित असा टिकला जातो. तर अशाच पद्धतीने तुम्ही कांदे स्वस्त आहेत तोपर्यंत ही कांद्याची रेसिपी एकदा नक्कीच बनवून ठेवा. आणि तुम्हाला खरंच माझी जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप, तसेच कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.